सर्वप्रथम आज राजमाता जिजाऊ साहेबांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन करतो। या देशाचे महान सपुत्र महाराणा प्रताप सिंगजी यांची जयंती आहे, त्यांना पण विनम्र अभिवादन। क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं या संघटनेचे संस्थापक ज्यांच्याशी माझा कौटुंबिक स्नेह गेल्या अनेक वर्षापासून आहे ते सन्माननीय रविकांत तुपकर साहेबांनी गेल्या 3 दिवसांपासून जे शेतकऱ्यांच्या विनाअट विनाशर्त सरसकट कर्जमुक्ती व हक्काच्या पीक विमा मिळवण्यासाठी व शेतकऱ्यांच्या न्यायिक मागण्या आणि त्या अनुषंगाने होत असलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या संदर्भात जे इथे अन्नत्याग उपोषण सुरू केलंय त्याला शेतकरी पुत्र म्हणून मी पाठिंबा द्यायला आलोय। रविभाऊच्या सुखादुःखात विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या सुखादुःखात सहभागी राहण्याकरता त्यांना पाठिंबा देण्याकरता जमलेले सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील शेतकरी बांधव, आमच्या आदरणीय ताई, उपस्थित सर्व पत्रकार बांधव, खरं तर दिल्लीमध्ये तुमच्या जिल्ह्यातून ऑपरेशन टायगर सुरू असताना कोणता टायगर कुठं आणायचा काय करायचं हे सुरू असताना एकीकडे याच जिल्ह्यातला एक शेतकऱ्यांचा टायगर गेल्या 3 दिवसापासून शेतकऱ्यांसाठी इथं अन्नत्याग आंदोलन करतोय। मला असं वाटते आता नेमका कोणता टायगर महत्वाचा आहे ही दिशा या माध्यमातून या महाराष्ट्राला नक्कीच कळली असेल। काय एकीकडे हे सगळं बिभत्स चित्र राजकारणाचं असताना दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी सुद्धा धडपड करता अल निनोचं संकट आहे, आपल्याला माहित आहे, फार गंभीर्याने घेण्याचं संकट आहे। सरासरीपेक्षा 90% पाऊस आता होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते हवामान खात्याकडून। बी बियाण्याचं संकट, पीक विम्याच्या संदर्भात असलेल्या अटी, ट्रिगरच्या अटी, त्याच्यानंतर ते स्मार्ट बिल जे काही आले तर त्या संदर्भातल्या, म्हणजे हे सगळं बिभत्स चित्र आहे आणि हे वेदनादायी पण चित्र आहे। आणि अशात तापमान आपल्या विदर्भाचं मोठ्या प्रमाणात वाढते। आपण मला असं वाटते आशिया खंडात 1 नंबरवर जातो की काही वर्षात, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि रविकांत तुपकर आणि शेतकरी हे एक नातं आहे, तसं आता जवळपास राजकीय लोकांवरून शेतकऱ्यांचा विश्वास उडालेलाच आहे, त्यात काही दुमत असण्याचं कारण नाही। पण आता शेतकऱ्यांचे नेते सुद्धा आता रविकांत तुपकरांसारखा एक खंबीर नेता आजही या सर्व याच्यामध्ये खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहतो, शेतकरी म्हणून लढतोय। म्हणून आमचं सुद्धा नैतिक कर्तव्य बनतं की तुम्ही पक्ष, जात, पात, धर्म याच्या पलीकडे कधी बघणार आहात की नाही। त्याच्यामुळे हे आंदोलन शेतकऱ्याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आहे। जितकं रविभाऊंच्या संदर्भात मी पाहतो, आता काही दिवसांपूर्वी ते हॉस्पिटलाइज होते, त्यांच्या शरीरामध्ये वेगवेगळे चेंजेस आहेत। आताच बघा परिस्थिती जिल्हा शल्य चिकित्सकाची, म्हणजे बिराजदार साहेबांनाच माहित नव्हतं की ह्याच प्रोसेस काय असते। एखादा उपोषण सुरू झालं तर दिवसातून 2-3दा त्यांची तपासणी झाली पाहिजे, इथे 24 तास अँब्युलन्स सेवा असली पाहिजे, एक मेडिकल ऑफिसर आणि 2 डॉक्टर तिथे सोबत असलेच पाहिजे, रक्ताचे नमुने, ब्लड प्रेशर, त्याच्यानंतर युरिन टेस्ट, ह्या सगळं टेस्ट होऊन ही जबाबदारी आता सरकारची असते। त्याच्यामुळे सरकारनं अंग झटकून चालणार नाही। 22 तारखेला पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे महाराष्ट्र विधिमंडळाचं। मागेही ज्या वेळेस शेतकऱ्याचे प्रश्न त्यांनी मला सभागृहात मांडायला लावले ते माझ्या पद्धतीने मी मांडण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणाची गंभीर दखल मी इथे येण्यापूर्वी राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनींना मी हे सगळं कळवलं, त्यांनी पण तब्येतीची विचारपूस केली। खरं तर आज अजितदादा असते तर मला आठवतं सिंदखेड राजाला ज्यावेळेस तुपकर साहेब होते त्यावेळेस असंच त्यांनी उपोषण झालं होतं मला वाटतं। आणि आदरणीय अजितदादांनी तुमच्या काय मागण्या आहेत त्या रास्त मागण्या घेऊन या, मी सर्व मागण्या पूर्ण करतो असं अजितदादांनी ठणकावून सांगितलं होतं। आणि दुर्दैवानं आज अजितदादा नसल्यामुळं हे 3-3, 4-4 दिवसही अजून न्याय मिळत नाही, हे महाराष्ट्राची शोकांतिका आहे। आणि मला विश्वास आहे रविभाऊ अजितदादा असते तर कदाचित 3ऱ्या दिवशी हे उपोषण इथं कृषी मंत्र्यांना पाठवून दादांनी सोडवलं असतं, एवढा मला विश्वास आहे। आमच्यासारख्या फाटक्या शेतकऱ्याच्या लेकराला सुद्धा दादांनी एक सन्मान दिला। तुमचा पण दादा काय सन्मान करायचे हे माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे।
दादांचं असणं महाराष्ट्रासाठी किती महत्वाचं होतं आणि दादांचं नसणं महाराष्ट्रासाठी किती वेदनादायी आहे. मी आज तुमचा जो काही प्रकार पाहिला, बुलढाण्यातल्या डॉक्टरांचं वागणं, बुलढाण्यातल्या पोलिसांचं वागणं, कोणाचं तुमच्यावर प्रेशर असू शकतं आणि कशा करता? शेतकऱ्यांच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्यासाठी जर लढाई लढत असेल आणि अशा प्रकारे जर तुम्ही प्रेशर टाकून मेडिकल ऑफिसर जाणार नाही, तिथं पोलीसवाला जाणार नाही होत असेल तर हे चित्न वेदनादायी आहे. आणि या लढ्यामध्ये एक शेतकरी पुत्र म्हणून, मी कोण्या पक्षाचा आहे, मी कोण्या पक्षात येतो, मी सत्तेत आहे की ते घाला खड्ड्यात, मी एक शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलो, शेतकरी म्हणून इथं आलो. आणि रविकांत तुपकरांवर ज्या ज्या वेळेस संकट येतं त्या वेळेस मी एक भाऊ म्हणून त्यांच्यासोबत असतोच. आणि माझ्यावर ज्या ज्या वेळेस संकट आलं त्या वेळेस सुद्धा रवी भाऊ खंबीर माझ्यासोबत असतात. त्याच्यामुळं एका माणसाचा प्रश्न नाही, हा शेतकरी जातीचा प्रश्न आहे. त्यामुळे आज या अन्नत्याग उपोषणाला नक्कीच पाठिंबा देत असताना मी इथं काही जास्त भाषण द्यायला आलेलो नाही, पण मला जे काही करायचं आहे ते माझ्या पद्धतीनं मी इथून गेल्यानंतर मला वरच्या स्तरावर काय बोलता येईल, काय जे काय माझ्याकडून शक्य असेल, कारण हे उपोषण लवकर सुटलं पाहिजे, मागण्या मान्य झाल्या पाहिजे. मागण्या अगदी रास्त आहेत, यातल्या कुठल्याच मागण्या अशा नाहीत की ज्या सरकार नाकारू शकतं. आणि हे सरकारच्या हाती आहे. पालकमंत्री इथले मकरंदाबा मला वाटते पालकमंत्री आहेत आणि दत्ता मामा कृषी मंत्री आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की नक्कीच काहीतरी लवकरात लवकर निर्णय होईल. पण या अन्नत्याग आंदोलनाला महाराष्ट्रभरातून मोठा पाठिंबा मिळतोय. सरकारचे प्रतिनिधी जर कोणी इथे असतील, प्रशासकीय अधिकारी, तर त्यांनीही वातावरण चिघडू नये याकरता लक्ष द्यावं. 1-2 दिवसात मला वाटते माननीय मुख्यमंत्री अकोल्याला येत आहेत असं मला कळलं. त्यांनी सुद्धा या आंदोलनाची दखल घ्यावी, ते घेतील अशी मला अपेक्षा वाटते. आणि रवी भाऊंनी स्वतः तब्येतीची काळजी घ्यावी, त्यांना सांगावं. मी इतका नक्कीच मोठा नाही, पण एक त्यांच्या आंदोलनाला खंबीर पाठबळ आमच्या ताईंचं आहे आणि ताईंना खंबीर पाठबळ आपल्या सर्व शेतकऱ्यांचं आहे. त्याच्यामुळं हे आंदोलन, मला असं वाटतं, या आंदोलनाची दिशा महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला न्याय देईल. ती न्याय देव हीच जिजाऊचरणी प्रार्थना करतो. रवी भाऊंनी स्वतःच्या तब्येतीला जपावं. आमच्या सर्व शेतकऱ्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत, कारण तुम्ही जिवंत राहिले तर ही चळवळ जिवंत राहणार, तुम्ही खंबीर राहिले तर शेतकरी खंबीर राहणार. नाहीतर आता शेतकऱ्यांचा विश्वास मी मगही सांगितलं त्या पद्धतीने आता सुटत चाललेला आहे. फक्त शेतकऱ्याचा संयम सुटता कामा नाही, कारण घटना ज्या घडतायत, सोलापूरमध्ये बस जाळल्या गेली, वाशिममध्ये 2 व्हीलर जाळल्या गेली, आता देवळी वर्ध्याला साहेबांनी सांगितलं, नगराध्यक्ष साहेबांनी, तिथे सुद्धा धडक मोर्चा झाला. जिल्हाधिकारी महोदयांनी सुद्धा याची दखल घेतली पाहिजे, पण जिल्हाधिकारी सुद्धा काही कुठल्या प्रेशर खाली आहेत का? आणि जर तसं असेल तर हे शेतकरी उद्या कसं आहे, शेतकऱ्याच्या भावनेला तुम्ही रोखू शकत नाही, उद्रेक होणार नाही याची सरकार म्हणून सरकारचं काम असतं काळजी घेणं. दुसरीकडे मला एक अजून रवी, तुम्हाला जरा सांगावंसं वाटेल की तुमचा बुलढाणा जिल्हा अलीकडे फार चर्चेत आला. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं एकेरी नावाचं एक पुस्तक जुन्या काळात प्रकाशित झालं होतं पानसरे साहेबांचं, नंतर मग एक आंदोलन झालं आणि काय तर शेतकरी शिवाजी महाराजांबद्दल शिवाजी कोण होता असं एक पुस्तकाचं नाव आहे. ते आता त्याचं उत्तर असं आहे की शिवाजी महाराज म्हणजे ते राजे होते ज्यांनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागला तर त्याचा उजवा हात आणि डावा पाय तोडण्याचे आदेश दिले होते. हे त्या पुस्तकात लिहिलेलं आहे, ते गोविंद पानसरे साहेबांनी. त्या पुस्तकात जर त्या शेतकऱ्याच्या राजाचा उल्लेख कुळवाडी भूषण म्हणून केला असेल, याचा अर्थ असा आहे की शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख झाला तर तुमच्या अंगाची तीळपापड होतो. पण शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणाऱ्या शेतकऱ्याच्या संरक्षणात जर एखादा शिवाजी महाराजांचा मावळा बसत असेल तर त्या आंदोलनाला सुद्धा तितकंच खंबीरपणे पाठिंबा देणं हे खरं पुरुषार्थाचं लक्षण आहे. हे खरा पुरुषार्थ असेल, उगाच काहीतरी मीडियात जाऊन भाषणबाजी करण्यात अर्थ नाही. जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानता तर हेही धमक दाखवा की रविकांत तुपकरांना माझा जाहीर पाठिंबा आहे म्हणून. नाही तर उगाच काहीतरी आंदोलनं करायची आणि लक्ष डायव्हर्ट करायचं, हे धंदे आता बंद झाले पाहिजे. आज या बुलढाणा जिल्ह्याला मी का मानतो, कारण ही शिवाजी महाराजांच्या आईची जन्मभूमी आहे. जिजाऊ साहेबांना या सिंदखेड राजाच्या मातीने जन्म दिलाय आणि आज जिजाऊ साहेबांचा स्मृती दिवस आहे. म्हणून महाराजांवर एकेरी उल्लेख झाला तर वाईट वाटणाऱ्या लोकांनी या आंदोलनाला सुद्धा खुला पाठिंबा द्यावा. राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना याची गंभीराने दखल घ्यायला लावावी आणि तात्काळ हे उपोषण सोडवावं. तरच शिवाजी महाराजांचं राज्य आहे असं आम्ही समजू. नाहीतर मी सत्तेत आहे की नाही हे मी बाजूला ठेवतो, पण शेतकऱ्यांसाठी आपण जर लढायचं काम नाही, आम्ही नाही लाक्षणिक उपोषण असं करू शकत किंवा अन्नत्याग करू शकत. एक दिवसात आम्हाला उचलून नेतील आयसीयूत भरती करायला. हे याच माणसात ते आई वडिलाचं तेवढं एक जेनेटिक आणि शेतकऱ्यांचं एक आशीर्वादाचं रक्त आहे की त्या माणसामध्ये ते 3-3, 4-4 दिवस हे उपोषण करण्याचं धमक आहे.
म्हणून आज परत एकदा तुपकर साहेब आपल्याला हे लवकरात लवकर हे सरकार आमचं म्हणतो मी काही काळापुरतं आमचं सरकार लवकरात लवकर आमच्या सरकारला सद्बुद्धी येऊ आणि तुमचं उपोषण ते सोडवो अशी मी जिजाऊ चरणी प्रार्थना करून तुमच्या या अन्नत्याग आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवून थांबतो. धन्यवाद अमोल भाऊ. अमोल भाऊच्या धाडसाचं कौतुक केलं पाहिजे की सरकारमध्ये असताना सुद्धा शेतकऱ्यांसाठी त्यांनी आपल्याला पाठिंबा द्यायची जी भूमिका घेतली ती खरंच कौतुकास्पद आहे. अमोल भाऊचा सगळा प्रवास मला माहिती आहे. म्हणजे एक चळवळीतला अतिशय लढवय्या कार्यकर्ता ते नेता ते आमदार असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे आणि आजही तो माणूस तितकाच जमिनीवर आहे जितके ते पूर्वी संभाजी ब्रिगेडमध्ये असताना होते तेव्हापासूनची आमची फार जुनी मैत्री आहे आणि खूप चांगलं काम आणि खऱ्याला खरं म्हणणं परिणामाची पर्वा न करणं आणि त्याच्यामुळेच म्हणजे ते परिणामाची पर्वा करत नाही त्यामुळेच त्यांना दुसरी आमदारकी मिळाली नाही. अशा माणसाला कशाला आमदारकी पुन्हा द्यायची.